माया ना डिफॉर्मले नंबर लागला. माय बाई, मग जाय ना, तू स्वप्न होतं ते पूर्ण कर ना. मग कोण रोखलं तुले? माया सरकारी कोट्यातून नाही लागला ना नंबर, प्रायव्हेट कोट्यातून लागला. फी भरा लागते ना. मी 1 वर्ष अजून मेहनत करतो, अजून जास्त अभ्यास करतो, म्हणजे सरकारी कोट्यातून नंबर लागन मग पुढच्या वर्षी. काय लो बाई, पुढच्या वर्षी जर नंबर नाही लागला तर मग 1 वर्ष तू वाया नाही जाईन काय? तू जाय, काळजी करू नको. असे किती पैसे भरायला लागन तुले? 50,000 रुपये भरायला लागते. 50,000? अरे बापरे, एवढे मोठे पैसे तर नाही हो बाई माझ्याजवळ. मला वाटलं 5-10 हजार लागन, होते माझ्याजवळ. तू काही काळजी करू नको. नाही, तू तयारी कर आणि काळजी करू नको. मी 2 दिवसात तुले पैसे आणून देतो आणि माझ्या बहिणीच्या घरी जाऊ आपण. आता तुला माहित नाही काय, माझी बहीण किती श्रीमंत आहे, ते तर बाद पैसे देते. तिला जर माहित झालं तुझा नंबर लागला, ती लय खुश होईल आणि देन तुले पैसे दे. बरं तू थांब इथं, मी लवकर जाऊन येतो तिच्या घरी. आई, आई, तू इथे बसली का? हो, इथं बसली. एवढा खुश कसा काय बेटा तू? आई, तू म्हणत होती ना की पहिला नंबर आणून दाखव. बघ, माझा पहिला नंबर पण आला आणि मी पास पण झालो. आता तू म्हणत होती ना की आयफोन देणार म्हणून, आता आयफोन दे. बापरे, पहिला नंबर आला? हो, मी तुला नक्की आयफोन देतो. मी कालच पैसे काढून आणले. मला माहित होतं माझा मुलगा पास पण होणार आणि पहिला नंबर पण आणणार. येते बेटा. कितीचा आयफोन लागते तुला? 50,000 वाला येते आयफोन 14 आणि 80,000 वाला येते आयफोन 16. तर मला आयफोन 16 दे ना, 80,000 वाला. बरं, केव्हा पाहिजे तुला पैसे? अगं आई, आताच दे. मी दुकानमध्ये जाऊन पण आलो आणि बघून पण आलो मित्रासोबत. देते बेटा. हा, हे घे बेटा. 80,000 रुपये आहे याच्या. जा, लगेच घेऊन ये तू. मी बॅग ठेवतो आणि जातो. बरं. रत्ना, ए रत्ना, हाय का हो घरी? कोण? मालूताई? ये. कशी काय आली बाई? बस ये. माय अशीच आली होती हो रत्ना तुझ्या इकडे. काम होतं थोडस. प्रेम, पाणी आण रे. मावशी आली आणि चहा पण माय. बोल ना ताई, कोणतं काम होतं तुले? अहो रत्ना, तुले तर माहित आहे बिचारे माझ्या घरची परिस्थिती. तुझे बापू गेले तेव्हापासून सर्व जबाबदारी माझ्यावरच आली. तुले सांगू काय रत्ना, माझ्या पुरीचा नंबर मुंबईले डिफॉर्म मध्ये लागला बिचारे. काय बाई, नेहाचा नंबर डिफॉर्मला लागला आणि मुंबईले? खूप आनंदाची गोष्ट सांगितली हो बाई तू. मग जाऊ दे ना तिले बिचारे मुंबईले. मस्त नोकरी लागते ना, तुले थोडीशी मदत तरी होईल. तुमची गरिबी तरी दूर होऊन जाईन बाई. हो बाई, तिचा नंबर तर लागला, पण की नाही प्रायव्हेट कोट्यातून लागला आणि तिथं आहे ना 50,000 रुपये भरा लागते. आणि त्याच्यासाठी मी आहे ना तुझ्या इकडे पैशासाठी आली होती. तू मला 50,000 दे. मी आहे ना तुझे थोडे थोडे करून सर्व पैसे वापस करीन. माय बाई, एवढे मोठे पैसे कुठचे हो बाई माझ्याजवळ? तुला तर माहित आहे मागच्या महिन्यात माझा पगार नाही झाला. एवढ्या मोठ्या घराचा खर्च, इलेक्ट्रिकचं बिल, सगळं गॅस, सगळं पगारातून करायला लागते. आणि कुठचे देऊ बाई मी तुले पैसे? एक काम कर ना, मग तुझ्याजवळ नसन की नाही तू कोणाजवळून मागून दे ना. तू नोकरीवर आहे तर तुला कोणी देते बिचारे, मला कोणीच नाही देत. कोणी पण कसं देते हो बाई? इथं कोणाला मागतलं तर काय म्हणतील मला कॉलनीतले लोक म्हणतील एवढं मोठं घर आहे आणि आम्हाला पैसे मागून राहिली. मग नाही करत का तू माय काम? जाऊ दे मग, इथं काय टाइम वेस्ट करू, दुसरीकडे पाहतो. मग मागून पाहतो कोण आली तरी येतो. मावशी, चहा आणला ना मी. चहा घे ना. एवढ्या लवकर चालली पण? नाही बेटा, मी चहा नाही पीत. तुला तर माहित आहे मला शुगर आहे म्हणून. चल मी येतो. मी चहा नाही पीत बाबा. का बरं मावशी गेली इतकी नाराज हो? तू काही बोलली का? बस इथं, तुला सांगते मावशी काहून नाराज होऊन गेली तर. अरे, ते मावशीची मुलगी नाही का नेहा, तिचा नंबर म्हणते डिफॉर्मले लागला प्रायव्हेट कोठ्यातून. तर तिले 50,000ची आवश्यकता होती. ते मागायला आली, दिली नाही तर ते नाराज होऊन गेली. मग का बरं आई, काहून नाही दिली? तुझी बहीणच होती ना ती. बहीणच बहिणीला मदत नाही करणार तर कोण करणार? आणि आई, ते मावस बहीण असली तर काय झालं? मला बहीण नाही तर तीच माझी सख्खी बहीण आहे. आणि ती नोकरीवर लागली तर मला किती आनंद होणार. हो, पण एवढे मोठे पैसे? का बरं आई, तुझ्याकडे पैसे नाही आहे का?
हे घे मग. मला आयफोन नको, तिच्या शिक्षणालाच पैसे लागतील. अरे पण तुझा आयफोन? माझा आयफोन तर पुढच्या वर्षी पण येऊन जाणार. पैसे नाही भरले तर तिचे वर्ष वाया जाणार. लवकर हे पैसे घेऊन. खरंच बहिणीच्या मदतीला गेलं पाहिजे. माझी एकुलती एकच बहीण आहे. खरंच बेटा, तू माझे डोळे उघडले. येते मी, आताच जाऊन येते का? आली काय तू? बेटा, मी तुझ्यासाठी काहीच करू नाही शकली हो बाई, माफ कर मले. जाऊ दे मग, आता आहे ना तू यावर्षी राहू दे, पुढच्याच वर्षी कर आता. असं काय बोलते तू? पैसे तर भेटले. पैसे दिले? कोण हो बाई, कोण दिले पैसे तुले? ते काय मावशी, आपल्या घरी आली ना 50,000 रुपये घेऊन. तू त्यांच्या घरी गेली होती ना? हो बाई, तिथून मग मी दुसऱ्या घरी गेली होती, तिथे नाही भेटले पैसे. कुठं आहे मावशी? माफ कर मालूताई मले. माया पोरानं ना माझे डोळे उघडून दिले हो बाई. माया पोराले मी आयफोन घेऊन देणार होती, तर तो म्हणे आई आयफोन या वर्षी नाही भेटला तरी चालेल, पण नेहाचं डिफॉर्म जर झालं नाही तर तिचं वर्ष वाया जाईल. म्हणून बाई मी घरापर्यंत पैसे घेऊन आली. माझा पोरग म्हणे आई तू तुझ्या बहिणीला मदत नाही केली, तुझा बहीण होऊन काय उपयोग? ज्याईले बहीण नाही त्यांना विचारा बहीण काय असते. आणि तुझ्याजवळ एवढी चांगली बहीण आहे तर तू तिची कदर करीत नाही. खरंच किती चांगली आहे तू. बहीण बहिणीच्याच कामात येते हो बाई.